नमस्कार मित्रांनो, मी यश परब, फाउंडर ऑफ इक्विटी ऑप्शन डेस्क आणि सेबी रजिस्टर्ड रिसर्च. तर आज आपण येणाऱ्या वीकसाठी म्हणजेच 11 नोव्हेंबर टू 14 नोव्हेंबर निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये काय अपसाईड टार्गेट्स राहतील आणि काय डाऊनसाईड टार्गेट्स राहतील याबद्दल डिस्कस करणार आहोत. पण त्याआधी मी तुम्हाला एकच सांगेन, जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब नाही केलं असेल तर माझं चॅनल पहिलं सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे इक्विटी ऑप्शन डेस्क मराठी. मी अशाच डेली निफ्टी आणि बँक निफ्टीच्या टेक्निकल लेवल्सवर व्हिडिओ बनवत असतो आणि स्टॉक मार्केट रिलेटेड कंटेंट तुमच्यासाठी मराठीमध्ये अपलोड करत असतो. तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. इथे सुद्धा मेन्शन केलं आहे मी VR सेबी रजिस्टर्ड आणि आतापर्यंत मी 28 व्हिडिओज अपलोड केले आहेत. तर माझ्या सर्व व्हिडिओ इथे आहेत. नक्कीच माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. आणि जर तुम्ही माझं पब्लिक टेलिग्राम चॅनल जॉईन नाही केलं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे. माझ्या पब्लिक टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन व्हा. तिकडे मी जे पण डेलीचे अपडेट्स आहेत निफ्टी आणि बँक निफ्टीचे ते पोस्ट करत असतो. तर नक्कीच माझ्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन व्हा. टेलिग्राम चॅनलचं नाव आहे इक्विटी ऑप्शन डेस्क. तर नक्कीच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन त्या लिंकवर क्लिक करून टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन व्हा. तर आता आपण येणाऱ्या वीकसाठी निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये काय अपसाईड आणि डाऊनसाईड लेवल्स असतील ते डिस्कस करूया. हा चार्ट मी ते 2 हा टाइम फ्रेमवर ड्रॉ केला आहे. तुम्ही ते पाहू शकता 2 हा टाइम फ्रेम. आपण आता पूर्ण वीकचे अनालिसिस करतोय 11 नोव्हेंबर पासून ते 14 नोव्हेंबर पर्यंत. आणि 15 नोव्हेंबरला पण फ्रायडे आहे, पण नॅशनल हॉलिडे आहे म्हणून आपण तो डे कॅल्क्युलेट नाही केलाय. आपण 11 नोव्हेंबर टू 14 नोव्हेंबर कॅल्क्युलेट करतोय. त्यासाठी आपण एक मोठी टाइम फ्रेम ठेवली आहे 2 हाची. तर आपण 2 हा टाइम फ्रेमवर अनालिसिस करतोय. तर मी जसं बोललो होतो की हा वेज कॅरी करते निफ्टी. तुम्ही पाहू शकता इथे हा वेज कॅरी करत होती आणि ते एक ब्रेकआउटसाठी ट्राय केला पण ती फेक ब्रेकआउट होता. परत एक डाऊनसाईड मुवमेंट आली आणि फायनली निफ्टीने ह्या टाइमला एक ब्रेकआउट दिला आणि एक आपल्याला स्ट्रॉंग अपसाईड मुवमेंट बघण्यात आली आणि त्यानंतर एक शार्प डाऊनफॉल आला आणि आज निफ्टी ऑलमोस्ट एक फ्लॅट टू निगेटिव्ह ट्रेड करत होती. ऑलमोस्ट एक प्रीमियम इरोजनच बघण्यात आले. 100 पॉईंटच्या मुवमेंटमध्येच निफ्टी ट्रेड करत होती. इकडे तुम्ही पाहू शकता. आम्ही पण आपल्या प्रीमियम टेलिग्राम चॅनलवर 2 कॉल्स पोस्ट केले. ते दोन्ही कॉल टार्गेट हिट झाले. तर नक्कीच तुम्ही माझ्या प्रीमियम टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन होऊ शकता. त्याचे प्लॅन सुद्धा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहेत. तर आज निफ्टी एक रेंज बाउंड होती. आता येणाऱ्या वीकसाठी 11 नोव्हेंबर टू 14 नोव्हेंबर निफ्टीच्या अपसाईड लेवल्स काय राहतील की कोणत्या लेवल नंतर निफ्टी बुलिश होऊ शकते आणि कोणत्या लेवल नंतर निफ्टी बॅरिश होऊ शकते याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. तर निफ्टीच्या अपसाईड लेवल्स काय राहतील त्या बघूया आपण. निफ्टी 24,329च्या वरती आपल्याला बाईंगमध्ये दिसते. 24,329च्या वरती आपला स्टॉप लॉस राहील 24,270 आपला स्ट्रिक्ट स्टॉप लॉस राहील आणि 24,329च्या वरती आपला पहिलं टार्गेट राहील. 24,596 हे आपलं पहिलं टार्गेट राहील आणि 24,923 हे आपलं दुसरं टार्गेट राहील बाईंगमध्ये. आता आपण सेलिंगचा लेवल्स बघूया. निफ्टी सेलिंगमध्ये 24,194च्या खाली सेलिंगमध्ये दिसते. सेलिंगमध्ये आपला स्ट्रिक्ट स्टॉप लॉस राहील 24,245 स्टॉप लॉस राहील. आपलं पहिलं टार्गेट राहील 24,075 आणि 23,836 हे आपलं दुसरं टार्गेट राहील. आता ह्याच लेवल आपण चार्ट्सवर बघूया. जर निफ्टी मंडेला फ्लॅट ओपनिंग झाली किंवा एक गॅप डाऊन ओपनिंग झाली तर नक्कीच तुम्ही पुटमध्ये बाईंग करू शकता किंवा फ्युचर शॉर्ट करू शकता. इथे तुम्हाला मी जसं की कालच्या व्हिडिओमध्ये बोललो की 24,194 ही जी लेवल आहे ही खूप क्रुशियल आहे. तर 24,194च्या खालीच जर निफ्टी दिसते तर आपल्याला एक डाऊनफॉल बघण्यात येऊ शकतो. आज पण तुम्ही बघा ही लेवल ब्रेक केली आणि डाऊनफॉलच निफ्टीमध्ये बघण्यात आला. राईट. तर 24,194 ब्रेक करते तर तुमचं पहिलं टार्गेट राहील 24,175 हे तुमचं पहिलं टार्गेट राहील आणि ही सुद्धा लेवल ब्रेक करते तर आपलं फायनल आणि लास्ट स्टॉप हे टार्गेट राहील सेकंड 23,836 हे आपलं सेकंड टार्गेट राहील आणि 24,075 हे आपलं पहिलं टार्गेट राहील. ऑलमोस्ट आपल्या या सपोर्ट लेवलपर्यंत आलं आणि त्यानंतर परत अपसाईड मुवमेंट आली आणि नंतर मग मार्केट कम्प्लिटली एक रेंज बाउंड होऊन गेलं. राईट. तर तुम्ही नक्कीच 24,194च्या खाली सेलिंगमध्ये जाऊ शकता आणि जर उद्याच्या दिवशी जर मार्केट एक अपसाईड ओपनिंग झाली आणि 24,194च्या वरती जर आपल्याला ओपनिंग बघायला मिळते तर 24,194च्या वरती एक हा जो राहील नो ट्रेडिंग झोन राहील. इकडे सेफ ट्रेडर्सने ट्रेडिंग करणं अवॉइड करा. इकडे सेफ ट्रेडर्सला सांगेन मी ट्रेडिंग करू नका. आणि जे रिस्की ट्रेडर्स आहेत जर 24,194 ब्रेक करताय तर तुम्ही टिल 24,329 एक कॉलमध्ये पोझिशन क्रिएट करू शकता किंवा फ्युचरमध्ये बाईंग करू शकता. जर टिल 24,329 आणि ही सुद्धा लेवलच्या क्रॉस होते आणि मार्केट ह्या लेवलच्या वरती ट्रेड करताय तर बाईंगमध्ये तुम्ही कॉल बाय करू शकता किंवा फ्युचर बाय करू शकता. तेव्हा तुमचं पहिलं टार्गेट राहील 24,596 आणि ही सुद्धा लेवल ब्रेक केली तर तुमचं दुसरं टार्गेट राहील 24,923 हे तुमचं दुसरं टार्गेट राहील. ह्याच 2 बाईंगमध्ये अपसाईडला लेवल्स दिसत आहेत निफ्टीमध्ये आणि ह्या 2 डाऊन साईडला लेवल्स दिसत आहेत. ह्या लेवलचे तुम्हाला हेल्पफुल असतील तर नक्की या पेजचा स्क्रीनशॉट काढा. या लेवल्स तुम्हाला येणाऱ्या वीकसाठी खूप हेल्पफुल ठरतील. ऑलमोस्ट एक बाईंगमध्ये आणि सेलिंगमध्ये एक 50 पॉईंटच्या स्टॉप लॉसच्या अगेन्स्ट तुम्हाला एक 300 ते 500 पॉईंटचे टार्गेट्स बघण्यात येतील. त्या लेवलचा नक्की स्क्रीनशॉट काढा. या सर्व ज्या काही लेवल्स आहेत या मी फिबोनाची रिट्रेसमेंटच्या हेल्पची काढतो की 0.5ची फिबोनाची रिट्रेसमेंट लेवल काय असेल,
0.38 टू फिबोनाची रिट्रेसमेंट लेवल काय असेल तुम्ही इथे पाहू शकता. आता फिबोनाची रिट्रेसमेंट मी तुम्हाला एक्सप्लेन करायला गेलो तर तो खूप लेंदी प्रोसेस होऊन जाईल. पण या फिबोनाची रिट्रेसमेंटच्या लेवल्सनेच मी सर्व म्हणजे सपोर्ट आणि रेजिस्टन्स काढतो, टार्गेट आणि जे काय डाऊनसाईड टार्गेट आणि अपसाईड टार्गेट असतील त्या फिबोनाची रिट्रेसमेंटच्या हेल्पनेच काढतो. तर नक्की या पेजचा स्क्रीनशॉट काढा. आता आपण पाहूया येणाऱ्या वीकसाठी बँक निफ्टीच्या काय लेवल्स राहतील. हा आहे माझा बँक निफ्टीचा चार्ट. हा चार्ट सुद्धा तुम्ही पाहू शकता. 2 हा टाइम फ्रेमवर ड्रॉ केलाय. तर तुम्ही बघू शकता मी लास्ट खूप व्हिडिओ पासून बोलतोय की बँक निफ्टी एका रेंजमध्ये ट्रेड करते आणि तुम्ही एका नीट पाहिलात तर ही जी लेवल ब्रेकच होत नाहीये. हा एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स लेवल आहे 50 to 391. या लेवलला खूप जास्त व्हॉल्यूम उभे म्हणून ही लेवल ब्रेक होत नाहीये. इकडे टच करून परत डाऊन साईड मुवमेंट आली, इथे टच करून पुन्हा डाऊन साईड मुवमेंट आली, इथे टच करून सुद्धा पुन्हा डाऊन साईड मुवमेंट आली. तर तीनदा या लेवलला ब्रेकआउट मिळालाच नाहीये. आणि तुम्ही ते बघू शकता तर एक हायर लो पॅटर्न फॉर्म होतोय की हा एक सपोर्ट घेतला, नंतर हा एक सपोर्ट घेतला आणि हा एक सपोर्ट घेतला. तर एक हायर लो पॅटर्न फॉर्म झालाय. तुम्ही ते पाहू शकता. जर येणाऱ्या मंडेच्या दिवशी 11 नोव्हेंबरला जर गॅप डाऊन ओपनिंग होते आणि मार्केट ह्या लेवलच्या खालीच बघण्यात मिळत आहे आणि तुम्हाला मी आधी पण बोललो की 51,680चा मार्केट जर खाली येत आहे तर मार्केट बेरिशच आहे. तुम्ही पुटमध्ये पोझिशन्स क्रिएट करू शकता किंवा फ्युचर शॉर्ट करू शकता. जर गॅप डाऊन ओपनिंग होते किंवा जर फ्लॅट ओपनिंग होऊन 10:30 11 AM पर्यंत जर ही लेवल ब्रेक होते आणि ह्या लेवलच्या खाली तर मार्केट बघण्यात येत आहे 51,400 51,450 पर्यंत तर मार्केट बघण्यात येत आहे. मी ते लिहितो परत. जर 51,400 51,450 पर्यंत तर मार्केट बघण्यात येत आहे. तुम्ही नक्कीच पुटमध्ये पोझिशन्स क्रिएट करू शकता किंवा फ्युचर शॉर्ट करू शकता. तर तुमचे 51,680च्या खाली सेलिंगमध्ये काय टार्गेट्स राहतील आणि जर येणाऱ्या मंडेला आणि येणाऱ्या वीकमध्ये जर मार्केट गॅप अप ओपनिंग होत आहे आणि या रेजिस्टन्सच्या वरती जर ट्रेड करत आहे आणि याच ट्रायंगलमध्ये कंटिन्यू करत ट्रेड करत अपसाईडमध्ये मुवमेंट देत आहे तर जर 51,680 ब्रेक करून 52,887 52,087 पर्यंत येत आहे तर तुमच्या अपसाईडला काय लेवल्स राहतील याबद्दल आपण डिस्कस करूया. तर पहिला आपण अपसाईडच्या लेवल्स बघूया, मग बाईंग सेलिंगच्या लेवल्स बघूया. तर 52,087च्या वरती बँक निफ्टी बाईंगमध्येच राहील. हा जर ट्रायंगल कॅरी करतोय तर बँक निफ्टी बाईंगमध्येच राहील टिल या रेजिस्टन्स पर्यंत आणि या रेजिस्टन्सचा ब्रेकआउट मिळेपर्यंत. तर 52,087च्या वरती बँक निफ्टी बाईंगमध्ये राहील. बाईंगमध्ये तुमचा स्ट्रिक स्टॉप लॉस 51,847 राहील. तुमचा पहिला टार्गेट 52,391 राहील आणि दुसरं टार्गेट 53,252 हे राहील. राईट. आणि जर निफ्टी गॅप डाऊन होते आणि जर निफ्टी 51,680च्या खाली तुम्हाला दिसते मंडेला 11 नोव्हेंबरला किंवा येणाऱ्या वीकपर्यंत 11 नोव्हेंबर टू 14 नोव्हेंबर पर्यंत तर तुम्ही नक्कीच सेलिंगमध्ये जाऊ शकता. पुटमध्ये बाईंग करू शकता. किंवा सेलिंगमध्ये तुमचा स्टॉप लॉस राहील 51,847 स्ट्रिक स्टॉप लॉस राहील. तुमचा पहिला टार्गेट राहील 51,110 आणि तुमचं दुसरं टार्गेट राहील 50,762. हे पहिला टार्गेट राहील, हे दुसरं टार्गेट राहील 50,762. आता आपण चार्टवर बघूया. जर मार्केट गॅप डाऊन ओपनिंग होत आहे किंवा हा ट्रायंगल ब्रेक करून जर डाऊन साईड ओपनिंग होते 51,680च्या खाली तर तुमचं पहिला टार्गेट राहील 50,110 हे तुमचं पहिला टार्गेट राहील आणि तुमचं दुसरं टार्गेट 50,762 हे राहील. राईट. हे दोन डाऊन साईडमध्ये स्ट्रॉंग टार्गेट दिसत आहेत. जर मार्केट 51,680च्या खाली 51,400 51,450च्या रेंजला ट्रेड करत असेल येणाऱ्या मंडेला 11 नोव्हेंबरला तर तुम्ही नक्कीच पुटमध्ये बाईंग करू शकता. आणि जर गॅप अप ओपनिंग होते आणि एक स्ट्रॉंग अपसाईड मुवमेंट बघण्यात येते तर 52,087 पर्यंत वेट करा. 52,087 जर लेवल ब्रेक करते तर तुमचं पहिला टार्गेट राहील 52,391 आणि तुमचं दुसरं टार्गेट राहील 53,252 जे मी ते लेवल्स ड्रॉ केले आहेत. या लेवल्स तुम्हाला हेल्पफुल वाटत असतील तर नक्कीच या पेजचा स्क्रीनशॉट काढा. या सुद्धा लेवल फिबोनाची रिट्रेसमेंटच्या हेल्पनेच काढलेले आहेत. नक्की या पेजचा स्क्रीनशॉट काढा. या लेवल्स तुम्हाला येणाऱ्या मंडेला आणि येणाऱ्या वीकमध्ये गाईड करतील की कॉलमध्ये पोझिशन क्रिएट करावी की पुटमध्ये पोझिशन क्रिएट करावी. जर पोझिशन उभी असेल, होल्ड असेल तर त्याचा स्टॉप लॉस काय ठेवावा आणि टार्गेट्स काय कॅरी करावे यासाठी या लेवल्स खूप हेल्पफुल ठरतील. नक्कीच या लेवल तुम्हाला वीकमध्ये खूप गाईड करतील. नक्की या पेजचा स्क्रीनशॉट काढा. ही जी टोटल निफ्टी आणि बँक निफ्टीची अनालिसिस होती ही कंप्लीट वीकसाठी आहे की येणाऱ्या वीकमध्ये अपसाईड टार्गेट्स काय राहतील आणि डाऊनसाईड टार्गेट्स काय राहतील. तर नक्की या पेजचा स्क्रीनशॉट काढा आणि नक्कीच मला सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे इक्विटी ऑप्शन डेस्क मराठी. तर जर सबस्क्राईब करायचं असेल तर बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा. त्याने काय होईल, मी जी पण व्हिडिओ बनवेन ती तुम्हाला सर्वात पहिली बघण्यात येईल आणि त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आणि जर तुम्ही आतापर्यंत माझं पब्लिक टेलिग्राम चॅनल जॉईन नाही केलं असेल तर नक्की टेलिग्राम चॅनल जॉईन करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक अवेलेबल आहे. आणि टेलिग्राम जॉईन केलं असेल तर माझ्या टेलिग्राम प्रीमियम चॅनलचे सुद्धा प्लॅन माझ्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहेत. ते सुद्धा एकदा गो थ्रू करा. आणि माझे प्रीमियम कोर्सेस सुद्धा अवेलेबल आहेत. त्याची सुद्धा लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे. तर ते सुद्धा एकदा दोन्ही लिंक गो थ्रू करा आणि नक्कीच माझ्या पब्लिक टेलिग्राम चॅनल जॉईन व्हा. जय महाराष्ट्र, जय शिवराय.